नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुज कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. या कार्यक्रमाद्वारे आपण विविध आजारांविषयी, त्यांवरील उपचारांविषयी सखोल माहिती जाणून घेत असतो. आजकाल वाढती धावपळ आणि त्यामुळे वाढता ताण यामुळे लठ्ठपणाची समस्या प्रचंड वाढली आहे. लठ्ठपणाची कारणं, त्यासाठी घेतली जाणारी काळजी आणि त्यावर केले जाणारे उपचार या संबंधित वैद्यकीय संज्ञा प्रचलित आहे. तिला म्हणतात बेरिएट्रिक. ही उपचार पद्धती, ही संज्ञा नेमकी काय आहे याबाबतच आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याबरोबर उपस्थित आहेत डॉक्टर अजय भंडारवार. नमस्कार. डॉक्टर अजय भंडारवार हे ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जे रुग्णालय मुंबई इथे अधिष्ठाता व शल्यचिकित्सा शास्त्र विभागाचे प्राध्यापक आहेत. अध्यापन व प्रशासन क्षेत्रात त्यांना 35 वर्षांपेक्षा अधिक कालावधीचा अनुभव आहे. त्यांनी प्रगत शस्त्रक्रियेच्या तंत्रांची पुढाकाराने अंमलबजावणी केलेली असून व्यापक प्रमाणावर संशोधन व प्रकाशन केलेलं आहे. डॉक्टर भंडारवार यांनी जागतिक स्तरावर पॅराथायरॉइडसाठी पहिलीच ट्रान्स ओरल एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. महाराष्ट्र राज्यात सर्वप्रथम ट्रान्स ओरल एंडोस्कोपिक थायरॉइड शस्त्रक्रिया त्यांनी सुरू केली. महाराष्ट्रात सर्वप्रथम ट्रान्स ऑक्झिलरी एंडोस्कोपिक थायरॉइड शस्त्रक्रियाही त्यांनीच केली. ही अतिशय प्रगत आणि अत्यल्प आक्रमक शस्त्रक्रिया आजही संपूर्ण जगात केवळ 10 पेक्षा कमी केंद्रांमध्ये उपलब्ध आहे. तसंच डॉक्टर भंडारवार यांनी महाराष्ट्रातील शासकीय सार्वजनिक वैद्यकीय संस्थांमध्ये पहिल्यांदाच लॅप्रोस्कोपिक बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेची सुरुवात केली. मुंबईतील 26/11 आणि 2002 साली झालेल्या स्फोटांच्या काळात त्यांनी आपत्कालीन व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावली. जखमी रुग्णांवर उपचार केले. त्यांना डॉक्टर शार्दिनी डहाणूकर बेस्ट ऑफ बेस्ट टीचर पुरस्कार आणि वेस्टर्न इंडिया येथील सर्वाधिक प्रख्यात क्लिनिकल रिसर्च प्रोफेशनल हा पुरस्कार मिळाला आहे. तसंच त्यांनी विषाणू रक्षक ट्रान्सफर चेंबर आणि थायरॉइड एंडोस्कोपिक मॉर्सेलेटर यांसारख्या वैद्यकीय उपकरणांचा शोध लावला आहे. डॉक्टर अजय भंडारवार यांच्या नेतृत्वाखालील सर जे रुग्णालय ही एकमेव भारतीय शासकीय संस्था आहे ज्यांना सोसायटी ऑफ अमेरिकन गॅस्ट्रोइंटेस्टिनल अँड एंडोस्कोपिक सर्जन्स अर्थात सेजेस इथे आणि युरोपियन असोसिएशन ऑफ एंडोस्कोपिक सर्जरी अर्थात EAES या आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सन्मान प्राप्त झाला आहे. आज आपण डॉक्टरांकडूनच बेरिएट्रिक उपचारांबाबत माहिती जाणून घेणार आहोत. चला मग चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, मी जसं सुरुवातीला सांगितलं की बेरिएट्रिक ही जी संज्ञा आहे ती लठ्ठपणाशी संबंधित आहे. त्यामुळे आजच्या या चर्चेच्या सुरुवातीला आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे की लठ्ठपणामागे कारणं नेमकी कोणकोणती असतात. लठ्ठपणा म्हणजे युजली आता समजा कॅलरी इंटेक जास्ती आहे आणि तुमचं एक्झरसाइज कमी आहे तर इंटेक जास्त आहे पण बर्नआउट कमी आहे, तर तसं तुमची एनर्जी कॅलरी साचून किंवा फॅट डिपॉझिशन होऊन त्या पर्सनमध्ये लठ्ठपणा वाढतो किंवा त्याचं वजन वाढू शकतं. सेकंडली अनुवांशिक पण असू शकतं आणि किंवा काही व्यक्तींमध्ये हार्मोनिक इम्बॅलन्स झाल्यामुळे हार्मोन इम्बॅलन्समुळे सुद्धा लठ्ठपणा वाढतो. अगदीच. एक साधारणतः अशी समज असते, खरं तर हे काही अंशी खरं सुद्धा असतं की मधुमेह होतो लठ्ठपणामुळे. लठ्ठपणामुळे या व्यतिरिक्त कोणकोणते आजार होण्याचा धोका असतो? लठ्ठपणामध्ये मधुमेहाची पॉसिबिलिटी असते. या व्यतिरिक्त बरेचसे कोमॉर्बिडिटीज ज्याला म्हणतो सह आजार, अशा प्रकारचे आजारही होतात. म्हणजे जास्त वजन असल्यामुळे नी जॉईंटला प्रॉब्लेम होणं किंवा गुडघेदुखी, त्याच्यानंतर ते वजन जास्ती असल्यामुळे नी जॉईंटवर जास्त ताण येतो आणि त्यामुळे नी जॉईंटमध्ये ऑस्टिओआर्थरायटिस किंवा त्याचं डॅमेज होऊ शकतं आणि हे जॉईंट बदल करावे लागतात फ्युचरमध्ये. बरेचसे जे लठ्ठ पेशंट आमच्याकडे येतात त्यांच्यामध्ये नी जॉईंट रिप्लेसमेंटसाठी येतात, पण आम्ही त्यांना प्रथम वजन कमी करण्याचा सल्ला देतो. म्हणजे मेडिकेशननी, एक्झरसाइजेसनी किंवा ह्याच्यानी नाही झालं तर मग आम्ही त्यांना युजली लास्ट रिसॉर्ट म्हणून मग बेरिएट्रिक सर्जिकल इंटरव्हेन्शन सांगतो.
अगदीच. आपण आता लठ्ठपणामुळे कोणकोणते आजार होऊ शकतात त्यासोबतच लठ्ठपणाची त्याच्या आधी कारणं सांगितलीत आणि लठ्ठपणावर उपाय सुद्धा सांगितलेत. डॉक्टर, लठ्ठपणा नियंत्रित करण्यासाठी दीर्घकालीन उपाय कोणकोणते असतात? लठ्ठपणा आता पेशंट काउन्सिलिंगवर डिपेंड आहे. आता बरेचसे पेशंट जे मेजॉरिटी 90% वरती जे लठ्ठ पेशंट असतात त्यांना आपण प्रथमतः एक्झरसाइज, व्यायाम किंवा डाएट कंट्रोल इत्यादी गोष्टी सांगतो. पण 90% रुग्णांमध्ये एक्झरसाइज आणि डाएट फॉलो होत नाही आणि त्यामुळे त्यांचं वजन काही कमी होत नाही. 10 ते 12% कमी होतं पण पुन्हा रिबाउंड होतं. तर अशा केसेसमध्ये आपण त्यांना मेडिसिन्स पण काही आलेले आहेत नवीन. तर सिमाग्लुटीन आहे, लिराग्लुटीन, अशा नवीन US FDA अप्रूव्ड मेडिकेशन्सही आले आहे. पण त्याच्या साईड इफेक्ट्स आणि लाँग टर्म इफेक्ट्स सध्या माहीत नाही आहेत. त्यामुळे त्या सध्या आपल्या इथे इतक्या प्रचलित नाही आणि त्याची किंमतही फार जास्ती आहे. तर त्या हिशोबाने सर्जिकल ॲप्रोच हा जास्ती बेटर आहे. म्हणजे त्याच्यानी शुअर शॉट तुम्हाला वेट लॉस होणार आणि ह्या ज्या कोमॉर्बिडिटीज आहे, डायबिटीज असेल, स्लीप ॲपनिया असेल. स्लीप ॲपनिया म्हणजे समजा पेशंट झोपेमध्ये जास्ती स्नोरिंग किंवा घोरत असतो किंवा कधीकधी त्यांचा श्वास थांबून जातो मध्येच आणि थोड्या वेळाने पुन्हा ते श्वास घेतात. तर याला स्लीप ॲपनिया असं म्हणतो. तर हा आजार आपल्याला या पेशंट्समध्ये बघायला मिळतो आणि हे पेशंट्स बऱ्याच वेळा डिप्रेशनमध्ये घेतात. तर त्याच्यामुळे त्यांना डिप्रेशनही असतं की त्यांना आपल्या शरीराचं सामाजिक हे त्यांना लाज वाटत असते. त्याच्यामुळे त्यांचा समाजात वावरही कमी असतो आणि त्यामुळे त्यांना मानसोपचार तज्ज्ञांकडनं काउन्सिलिंग करून घेणं आवश्यक असतं. आपण सांगितलं की लठ्ठपणावर परिणामकारक शस्त्रक्रिया ठरते. त्यामुळे आता आपण आपल्या आजच्या विषयाकडे वळूया. डॉक्टर, बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया नेमकी काय असते? बेरिॲट्रिक शस्त्रक्रियेमध्ये आपण पोटाचा साईज कमी करतो. समजा नॉर्मल पोटामध्ये एक XYZ कॅपॅसिटी असेल तर आपण ती 1/10 करतो किंवा 15 ते 20% कमी फक्त कॅपॅसिटी राहील एवढं त्याचा साईज कमी करतो पोटाचा. म्हणजे थोडं जरी जेवण केलं किंवा अन्न घेतल्यावर पेशंटला फुलनेस किंवा पोट भरल्यासारखं वाटणार आणि त्याच्यानंतर तो जास्त इनटेक करणार नाही. तर ही कॅलरी इनटेक कमी झाल्यामुळे ही एक टाईपची शस्त्रक्रिया, याला आपण रेस्ट्रिक्टिव्ह टाईप ऑफ सर्जरी म्हणतो. आणि दुसरी शस्त्रक्रिया असते त्याच्यामध्ये मेटॅबॉलिक टाईप किंवा ह्याच्यात आपण डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये काही चेंजेस करतो. म्हणजे बायपास असेल किंवा Roux-en-Y गॅस्ट्रिक बायपास किंवा मिनी गॅस्ट्रिक बायपास ज्याला म्हणतात किंवा 1 ॲनास्टोमॉसिस गॅस्ट्रिक बायपास. तर अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया आहेत. त्या आता पेशंटला कोमॉर्बिडिटीज किती आहे आणि त्याचं BMI ज्याला आपण बॉडी मास इंडेक्स म्हणतो तो किती जास्ती आहे ह्याच्यावरनं आपण शस्त्रक्रियेचा प्रकार ठरवत असतो. आपण सांगितलं की बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया ही 2 प्रकारे करता येते आणि आपण त्या रुग्णाच्या परिस्थितीनुसार आपण ठरवतो की कोणती शस्त्रक्रिया करायची. पण मुळात शस्त्रक्रिया कोणावर करायची हे कसं ठरतं डॉक्टर? आपण याला मॉर्बिड ओबिसिटी म्हणतात. म्हणजे ज्याच्यानी पेशंट आजारी असतो, म्हणजे त्याला आजारी असल्याचं सांगतात. तर मॉर्बिड ओबिसिटी म्हणजे ज्यांचा बॉडी मास इंडेक्स 40पेक्षा जास्त आहे किंवा आपण साऊथ ईस्ट एशियाचं पॉप्युलेशन जर लक्षात घेतलं तर इथे 32.5च्या वर जर त्यांचा बॉडी मास इंडेक्स असेल. बॉडी मास इंडेक्स म्हणजे आपण माणसाच्या वजनाला हाईट इन मीटर स्क्वेअरनी भागाकार करतो. तर मग जी व्हॅल्यू येणार त्याला आपण बॉडी मास इंडेक्स असं म्हणतो. तर बॉडी मास इंडेक्स 32.5च्या वर असेल आणि त्यांना कोमॉर्बिडिटीज किंवा आजार असतील जसे की स्लीप ॲपनिया आहे, नी जॉईंट प्रॉब्लेम्स आहेत, गुडघेदुखी आहे आणि डायबिटीस आहे. टाईप 2 डायबिटीस जास्ती प्रमाणात आढळतो अशा पेशंट्समध्ये. तर अशा केसेसमध्ये शस्त्रक्रिया इंडिकेटेड आहे. कारण शस्त्रक्रिया झाल्याबरोबर
विदिन 3 ते 4 दिवसात त्यांचा डायबिटीस पूर्णपणे जाऊ शकतो किंवा त्यांचं मेडिकेशनचा डोस कमी होतो. म्हणजे ही शस्त्रक्रिया केवळ लठ्ठपणावर परिणामकारक नसून ती मधुमेहावर सुद्धा परिणामकारक ठरते असं आपण सांगितलं. नक्कीच. डॉक्टर, आपण सुरुवातीला माहिती देताना म्हणालात की एखाद्या रुग्णाकडून म्हणजे आपण एखादं डाएट आखून दिलेलं असतं किंवा विशिष्ट व्यायाम प्रकार करायला सांगितलेले असतात वजन कमी करण्यासाठी, पण ते फॉलो होत नाहीत, परिणामी त्यांचं वजन कमी होत नाही. पण जर एखादा असा शिस्तबद्ध पेशंट असेल आणि तो या सगळ्या दोन्ही गोष्टी फॉलो करणारा असेल तर त्याला आपण कसा डाएट प्लॅन आखून देता आणि कोणते व्यायाम प्रकार सांगता? डाएट प्रकार म्हणजे त्याच्यामध्ये युजली प्रथिनयुक्त डाएट म्हणतात ना, प्रोटीन्स त्यांना जास्त प्रमाणात घ्यावे लागतात आणि शुगर आणि फॅट असलेले पदार्थ कमी घ्यायचे आणि त्यांच्या वजनाच्या हिशोबाने त्यांना आपण डाएट चार्ट देतो. म्हणजे आपण डाएटिशियन त्यांना ॲडवाईस करणार की या इतके ग्रॅम प्रोटीन्स इतकं आहे. तर या प्रकाराने प्रोटीन्सचं कसं आहे की प्रोटीन्स डायजेस्ट करायला बॉडीला भरपूर कॅलरीज बर्न करावे लागतात. ते थोडे हार्ड असतात डायजेस्ट करायला ॲज कम्पेअर्ड टू फॅट आणि शुगर. तर शुगर आणि फॅट जर अवॉइड केलं आणि प्रोटीन्सचा यूज जास्त केला इन ॲडिशन टू एक्झरसाईज, व्यायाम आणि बाकी इतर लाईफस्टाईल ज्याला म्हणतो आपण, जीवनशैलीबरोबर प्रॉपर शिस्तप्रिय ठेवली त्यांनी, तर मग प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे लाँग टर्म त्यांचं वेट कंट्रोलमध्ये राहील आणि त्यांचं फॅट कमी होऊन मसल मास वाढणार. तर मसल मास वाढवणं जास्त इम्पॉर्टंट आहे. डाएट फॉलो करून सुद्धा, व्यायाम करून सुद्धा जर त्यांचं वजन कमी होत नसेल तर असे कोणते रुग्ण असतात ज्यांमध्ये ही शस्त्रक्रिया करण्याची वेळ येते? त्याच्यामध्ये बरेच प्रकार आता आलेले आहेत. म्हणजे कधीकधी शस्त्रक्रियेला जर रुग्ण तयार नसेल, एक तर तो मेडिकली फिट नसेल, ॲनेस्थेशियासाठी फिट नसेल, तर अशा केसेसमध्ये बलून नावाचा एक प्रकार आला आहे. तर तो आपण बलून त्यांच्या पोटामध्ये प्लेसमेंट करतो आणि तो बलून आपण जेवणाआधी इन्फ्लेट करतो, म्हणजे त्याचं जेवण कमी होतं. अच्छा. पण ती टेम्पररी आहे. त्याच्यामध्ये हार्डली 10 ते 15% वेट लॉस होतो. हायली सक्सेसफुल ही बेरियाट्रिक शस्त्रक्रियाच आहे, ज्यामध्ये आपण स्लीव गॅस्ट्रेक्टॉमी म्हणा किंवा रू अँड वाय गॅस्ट्रिक बायपास म्हणा, या प्रकारच्या शस्त्रक्रियामध्ये गॅरंटीड वेट लॉस होतो. आणि जर पेशंट त्यानंतर आहार आणि व्यायाम हे व्यवस्थितपणे त्यांनी फॉलोअप केला तर लाँग टर्म वेट लॉस त्याचा मेंटेन राहू शकतो. पुढील 10 वर्ष 15 वर्ष तो हे मेंटेन ठेवू शकतो. म्हणजे दीर्घकालीन परिणाम अशी ही चांगले आहेत शस्त्रक्रिया त्याचे. आहे. आणि त्यांच्या कोमॉर्बिडिटीजही बऱ्याच प्रमाणात त्या चेकमध्ये येतात. पण डॉक्टर, कोणतीही शस्त्रक्रिया जेव्हा एखाद्या व्यक्तीवर होते तेव्हा म्हणजे शरीरात विविध बदल घडतात त्या व्यक्तीच्या. मग ही जी आपण विशिष्ट शस्त्रक्रियेबाबत आपण बोलतोय ती किती सुरक्षित आहे आणि तिचे धोके किती आहेत? ही शस्त्रक्रिया आता मिनिमल इन्व्हॅझिव्ह सर्जरी, ज्याला आपण दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया म्हणता, मोठी पहिलेच्या काळामध्ये पोट उघडून म्हणजे लांब इन्सिजन देऊन ओपन करायचं, त्याच्यात मॉर्बिडिटी जास्त होती. तर मिनिमल ॲक्सेस सर्जरीमध्ये दुर्बीणद्वारेच होणार आहे. तर स्मॉल की होल सर्जरी म्हणतात त्याला. तर तेवढा काहीच प्रॉब्लेम होत नाही. आणि शस्त्रक्रिया जर समजा मॉर्निंगला झाली तर संध्याकाळपर्यंत पेशंटला आपण ओरल इनटेक चालू करतो, लिक्विड डाएट वगैरे. तसा काहीच प्रॉब्लेम नाही. सगळ्या पेशंट्समध्ये सुरक्षितच आहे, कारण शस्त्रक्रिया करण्यापूर्वी आपण त्याचे सर्व तपासण्या करतो. तपासण्या केल्यावर रिस्क फॅक्टर्सचं ॲसेसमेंट करतो आणि ते सगळ्याची काळजी घेतल्यावरच आपण शस्त्रक्रिया करतो. नेमकं काय होतं त्या शस्त्रक्रियेच्या दिवशी आणि शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्या रुग्णासोबत? नॉर्मली शस्त्रक्रिया झाल्यानंतर आपण पेशंटला इनिशियली जर इंट्युबेटेड असेल तर आपण इंटेन्सिव्ह केअरमध्ये शिफ्ट करतो. इव्हिनिंगपर्यंत आपण ऑब्झर्व करतो आणि त्याला नंतर स्टॅबिलाइज झाल्यानंतर हाय डिपेंडन्सी युनिटमधनं रिकव्हरी रूममध्ये शिफ्ट करतो. आणि इव्हिनिंगला आपण त्याला थोडं पाणी वगैरे द्यायला सुरुवात करतो, म्हणजे प्लेन वॉटर असेल किंवा नारळ पाणी वगैरे. आणि नंतर त्यांना लिक्विड्सवर पुढील 1 ते 2 आठवडे आपण त्यांना ठेवतो. त्यामध्ये फ्रूट ज्यूस असतील विदाऊट शुगर, फ्रूट ज्युसेस वगैरे देतो. आणि 1 वीक नंतर आपण त्यांना थोडं सूप वगैरे असे देऊ शकतो. आणि त्याच्यानंतर
आपण त्यांना सॉफ्ट किंवा मऊ असं डाएट चालू करतो पुढील काही आठवडे, आणि नंतर लास्टला आपण त्यांना ठोस आहार द्यायला सुरुवात करतो. अगदीच. या शस्त्रक्रियेमुळे त्यांच्या पोटाचा आकार कमी होतो, पण मग इतर अवयवांवर याचा परिणाम नाही होत का? नाही, त्यांचं कॅलरी इंटेक जर व्यवस्थित असलं तर थकवा काहीच येत नाही, आणि त्यांना उलट वेट लॉस झाल्यानंतर त्यांचे जॉईंट्स वगैरे व्यवस्थित काम करतात, त्याच्यावरचा ताण कमी होतो, तर त्यांचं चालणं फिरणं वाढतं, त्यांचं कॉन्फिडन्स लेवल फार हाय होतो. नंतर एकदा ते स्लिम अँड थिन झाले त्यानंतर त्यांची एनर्जी लेवलही फार वाढते. अच्छा. तर असं काही प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे पहिले जर तो 1-2 माळे चालत असेल तर नंतर ते 5-6 माळेही सहज चढून जातात. अच्छा, म्हणजे आहार हा अत्यंत प्रमुख मुद्दा आहे या सर्व सर्जरीमध्ये. म्हणजे एखाद्या रुग्णाला जर ही शस्त्रक्रिया करायची असेल तर त्यानंतर त्याने काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. पण जर एखाद्या रुग्णाने आहाराबाबत पथ्य नाही पाळली तर वर्षानुवर्ष त्याचं वजन कमी राहू शकतं का डॉक्टर? काही वर्ष कमी राहतं, पण त्यांनी जर शिस्त पाळली नाही किंवा आहार आणि व्यायाम केला नाही, नंतर फक्त म्हटलं की शस्त्रक्रिया झाली म्हणजे झालं, म्हणजे 50% रोल शस्त्रक्रियेचा आहे, पुढील 50% रोल त्याच्या हातात आहे. आपण त्यांच्यासाठी श्वास घेऊ शकत नाही, श्वास त्याचा त्यांनीच घ्यायचा आहे, तर तो मेंटेन करण्याचं कामही त्यांचंच आहे. अगदीच. म्हणजे शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णांनी स्वतःला एक शिस्त लावून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपलं वजन कमी झालेलं आहे म्हणून त्यांनी आता फ्री होऊन जाऊ नये, तर विशिष्ट आहार आणि व्यायाम सुरूच ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. डॉक्टर, आपण जसं सांगितलं की या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाचा मधुमेह सुद्धा पूर्णपणे जाऊ शकतो, पण जसं काही वर्षांनी वजन वाढू शकतं तसंच मधुमेह सुद्धा पुन्हा उद्भवू शकतो का? नाही, शस्त्रक्रियेनंतर काय होतं की त्याचे जे हॉर्मोनल चेंजेस होतात त्याच्यामध्ये, आणि फॅट कमी झाल्यामुळे जो इन्सुलिन रेजिस्टन्स, जितकं फॅट जास्ती, चरबी जास्ती असेल शरीरात तर त्याला इन्सुलिन रेजिस्टन्स येतो. म्हणजे त्या शरीरात जरी पॅनक्रियाजमध्ये इन्सुलिन तयार होत असेल तरी ते ॲक्च्युली ॲक्ट नाही करत बिकॉज ऑफ इन्सुलिन रेजिस्टन्स. तर हा रेजिस्टन्स कमी झाल्यावर एकदा त्यांचं वेट कंट्रोल झाल्यावर पुन्हा डायबिटीस रिकर नाही होत. लॉंग टर्म स्टडीजमध्ये असं काही दिसून येत नाही. अच्छा, म्हणजे अजून तरी असं काही अभ्यासातून समोर आलेलं नाहीये की या शस्त्रक्रियेनंतर एखाद्याचा गेलेला मधुमेह काही वर्षांनंतर पुन्हा उद्भवलाय. फक्त त्यांनी एक संतुलित लाईफस्टाईल मेंटेन ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर ह्याच्यामध्ये ज्या पेशंट्समध्ये, काही पेशंट्समध्ये पूर्णपणे जातो मधुमेह आणि काही पेशंट्समध्ये डोजेस कमी होतात मेडिकेशनचे, दोन्ही प्रकार आहेत. आता ह्याच्यामध्ये मेंटेनन्स ऑफ वेट लॉंग टर्म जर त्यांनी केलं तर डायबिटीसचा डोजही कमीच राहणार आणि तो प्रॉब्लेम नाही आहे. या शस्त्रक्रियेचा खर्च साधारण किती असतो? म्हणजे एखाद्या विमा अंतर्गत ही शस्त्रक्रिया होऊ शकते का? इनिशियली बऱ्याचशा विमा कंपनी याला कॉस्मेटिक सर्जरी म्हणून फायनान्स करत नव्हत्या, पण आता काही काही कंपनी करतायत असं ऐकलं आहे. आणि आता आम्ही गव्हर्मेंट इन्स्टिट्यूटमध्ये JJमध्ये बेरियाट्रिक क्लिनिक लवकरच सुरू करणार आहे. आमचा प्रयत्न आहे की ही शस्त्रक्रिया फ्री ऑफ कॉस्ट झाली पाहिजे इन जनरल रुग्णांसाठी, असा आमचा प्रयत्न आहे. फ्री ऑफ कॉस्ट करण्यामागे आपला काय हेतू आहे? कारण मला तरी असं वाटतं, माझ्या मते एक सर्वसामान्य नागरिक म्हणून, की एखाद्या लठ्ठ व्यक्तीला बारीक होण्यासाठी सर्वसामान्य व्यक्ती तर रुग्णालयात जात नाही की एखादी शस्त्रक्रिया करण्यासाठी वगैरे. मग फ्री ऑफ कॉस्टचा फायदा हा सर्वसामान्य व्यक्ती जास्त प्रमाणात घेऊ शकतील. मग त्यांच्यासाठी आपल्याला का बरं, म्हणजे असं मोफत सर्जरी का सुरू करायची? आता ॲफ्लुएंट क्लासमध्ये अवेअरनेस आहे, ते रेग्युलर एक्झरसाइज करतात आणि त्यांचं वेट कंट्रोलमध्ये राहतं आणि दे कॅन अफोर्ड लो कॅलरी हाय कॉस्ट फूड. पण ही जी आता जनसामान्यामध्ये जनरली लोअर मिडल क्लास असो किंवा जे जंक फूड वगैरे जास्ती कन्झ्युम करतात, कॅलरीज जे तळकट मळकट असतं, तर अशा पेशंट्समध्ये आता ओबेसिटी जास्त प्रमाणात दिसून येत आहे. तर ह्या क्लासच्या पेशंटला सर्जिकल कॉस्ट अफोर्डेबल नाही आहे, त्याच्यामुळे हे पर्टिक्युलर सर्जरी शस्त्रक्रिया आम्ही विमा स्कीममध्ये किंवा स्टेट गव्हर्नमेंटमध्ये ज्या आता स्कीम्स उपलब्ध आहेत, महात्मा ज्योतिबा फुले स्कीम आहे आणि
आयुष्यमान भारत स्कीम आहे, तर ह्यामध्ये याचा अंतर्भाव करण्याची आमचा प्रयत्न राहील आणि त्याद्वारे आम्ही ती फ्री करण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे जे रस्त्यावर तेलकट वगैरे पदार्थ मिळतात, ज्याला फास्ट फूड आपण म्हणतो, ते फास्ट फूड रस्त्यावरील खाण्याचं प्रमाण हे सर्वसामान्य व्यक्तींचं जास्त असतं आणि त्यामधूनच वजन वाढतंय, म्हणजे स्थूलपणा येतोय, लठ्ठपणा वाढतोय. आणि डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की सर्वसामान्य व्यक्तींना सुद्धा या सर्व समस्यांचा सामना करावा लागतोय, पण ते योग्य ते उपचार घेऊ शकत नाहीत आपला स्थूलपणा, लठ्ठपणा कमी करण्यासाठी, कारण ते त्या सर्व प्रक्रिया किंवा शस्त्रक्रिया जास्त खर्चिक असतात. आणि म्हणूनच त्यांनी असं सांगितलं की ही जी शस्त्रक्रिया आहे ज्यामुळे लठ्ठपणा कमी होऊ शकतो, ती अगदी फ्री ऑफ कॉस्ट, म्हणजे 0 रुपयात करता येईल, यासाठी ते स्वतः प्रयत्न करतायत असं त्यांनी सांगितलेलं आहे. डॉक्टर, आपण आतापर्यंत अनेक शस्त्रक्रिया केलेल्या असतील, आम्हाला काही उदाहरणं देऊ शकाल का, काही रुग्णांची उदाहरणं? बरेच पेशंट आहेत. आम्ही जवळपास 200 kgची पेशंट ऑपरेट केलेले आहेत आणि 150 किलो वजनाची पेशंट ऑपरेट केले आणि त्यांचं शस्त्रक्रिया झाल्यानंतर एका वर्षात जो पहिले वेट लॉस असतो तो जवळपास पहिल्या 3 महिन्यात मॅक्झिमम होतो. जवळपास 10-12 किलो फर्स्ट मंथमध्ये होतो, त्यानंतर तो 5 ते 7 किलो नेक्स्ट मंथमध्ये होतो आणि 1 वर्षापर्यंत वेट लॉस कंटिन्युअस चालू राहतो आणि मग एका वर्षानंतर तो स्टॅबिलाईज होतो एका लेवलला आणि 13th मंथमध्ये एखाद वेळेस तो थोडासा वाढतो आणि नंतर पुन्हा स्टेबल होतो. त्यानंतरचं मेंटेनन्स पेशंटला आहार आणि व्यायाम करूनच मेंटेन करायचं आहे. अच्छा डॉक्टर, आपण या ठिकाणी आलात आणि वेळात वेळ काढून आम्हाला इतकं सखोल असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? लठ्ठपणाची लाज न बाळगता त्यांनी तज्ज्ञ मार्गदर्शकांचा सल्ला घ्यावा व आपले उपचार करून घ्यावेत, हे माझं सजेशन आहे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने आपला लठ्ठपणा कमी करून एक हेल्दी लाईफ जगावं असा सुंदर आणि आरोग्यदायी सल्ला डॉक्टरांनी दिलेला आहे. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. आपल्यालाही डॉक्टरांकडून मार्गदर्शन हवं असेल, या शस्त्रक्रियेबाबत माहिती जाणून घ्यायची असेल, तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आपण नक्कीच संपर्क साधू शकता. आता मी इथेच थांबते. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.